रोज रोज काय बनवायचं जेवायला? एक पातळ भाजी, सुक्की भाजी असा आपल्याला नेहमीच घाट घालायचा असतो स्वयंपाकघरामध्ये, रोजच्या जेवणामध्ये. पण सुचत नसतं की नक्की काय बनवायचं आणि कसं बनवायचं. तर आज आपली ह्या आठवड्यातली पहिली रोजच्या जेवणातली थाळी आहे. आजच्या थाळीमध्ये छान असं हिरवं मसाल्यामधलं खारं वांगं आणि गरमागरम अशी दह्याची कढी कशी बनवायची, हे खास पदार्थ आजच्या थाळीमध्ये असणार आहे. त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत बघा. चला कोणताच वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात पहिले आपण इथे खारी वांगी कशी बनवायची हे बघूया. इथे मी वांगी घेतलेली ताजी, फ्रेश आणि कवळी वांगी आपल्याला शक्यतो इथे घ्यायची आणि वांगी पाण्यात ठेवायची. मसाल्यासाठी थोडेसे शेंगदाणे घेतलेले, 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरे, थोडंसं खोबरं, आलं लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता आणि कोथिंबीर एवढंच साहित्य आपल्याला हिरवा मसाल्यातलं वांगं बनवण्यासाठी लागणार आहे. बाकीचे कोणतेच मसाल्याची आपल्याला इथे गरज पडणार नाही आहे. थोडं खोबरं चांगलं हलकंसं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. जिरी पण आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पांढरे तीळ जे असतात ते भाजून घ्यायचे. नंतर आपल्याला शेंगदाणे हलकेसे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे, जास्त काळे होईपर्यंत भाजू नका. हे सगळं आपल्याला वेगवेगळं ठेवायचे. सगळ्यात पहिले आपल्याला खोबरं आणि पांढरं तीळ बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपल्याला पाहिजे तेवढे बारीक अजिबात करायचे नाही, तर ते थोडेसे आपल्याला मोठे ठेवायचे. म्हणून इथे सगळ्यात पहिलं खोबरं आणि पांढरे तीळ आपल्याला इथे मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे. नंतर यामध्ये आपल्याला हे भाजलेले शेंगदाणे घालायचे. पण लक्षात ठेवा, शेंगदाणे आपल्याला तितकेसे बारीक अजिबात करायचे नाही, तर थोडेसे ते असे आपल्याला रवळसर वाटले पाहिजे असे आपल्याला इथे वाटून घ्यायचे. आता हे झालं शेंगदाणे, पांढरं तीळ, जिरी आणि खोबऱ्याचं वाटण बनवून तयार झालेले. आता आपण इथे हिरवं वाटण करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला वांगं किती झणझणीत पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे हिरव्या मिरच्या कमी जास्त करू शकता. कोथिंबीर भरपूर घाला, ज्यामुळे आपल्या मसाल्याला हिरवा कलर येईल आणि पाणी न घालताच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. आता केलेल्या मसाल्यावरती हे वाटण परत घालून घ्यायचं आणि नंतर आपल्याला यामध्ये मीठ घाला, हळद घालून घ्या, गरम मसाला घालून घ्या किंवा काळा मसाला तुमच्याकडे असेल तर तो घाला आणि थोडंसं हिंग घालून मसाला मिक्स करून घ्या. आता वांग्याचे जे काटे असतात, शक्यतो काटे काढून टाका, म्हणजे देठासकट वांगं आपल्याला खाता येतं. काटे काढून घेतले, पाठीमागची देठ थोडेसे कट करून घ्यायचे आणि 4 भागांमध्ये वांगी आपल्याला अशी कट करून घ्यायची या पद्धतीने. आणि आतमध्ये वांगी किडकी आहे का नाही हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित चेक करून घ्यायचे. तर या पद्धतीने वांगी आपण इथे चिरून घेतलेली. आता मसाला कसा भरायचा आहे, तर तुम्हाला जितक्या वांग्यामध्ये दाबून दाबून मसाला भरता येईल तेवढा तुम्ही दाबून दाबून मसाला भरण्याचा प्रयत्न करा. आता आपण हिरव्या मसाल्यातलं खारं वांगं बनवते, त्यामुळे इथे मिठाचं प्रमाण थोडंसं आपल्याला इथे जास्त वापरायचे, जेणेकरून खाताना जरासं ते खारट वाटलं पाहिजे. वांग्यांमध्ये मसाला भरून तयार झालेला आहे. कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवलं होतं. जिरी, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे. याच्यापेक्षा दुसरा कोणताच मसाला आपल्याला इथे अजिबात वापरायचा नाही आहे, मी सुरुवातीला सांगितलेलं आहे. त्यानंतर भरून घेतलेली वांगी यामध्ये घालायची आणि वांगी तेलामध्ये आपल्याला चांगले परतून द्यायची आहे. जो मसाला शिल्लक राहिला होता तो सुद्धा मसाला मी इथे घालून घेतलेला आहे. तर जर तुम्हाला इथे असं वाटलं की थोडंसं यामध्ये पाणी घालायला पाहिजे, तर तुम्ही इथे यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा नाही घातलं तरी चालेल. वरून झाकण ठेवायचं आणि त्याच ताटामध्ये मसाल्याचं पाणी जरासं ते गरम करायला ठेवलेलं आहे. 5-6 मिनटं वाफेवरती वांगी चांगली अशी परतून घ्यायची, जोपर्यंत काळपट असा डाग पडत नाही, वांगी व्यवस्थित भाजली जात नाही तोपर्यंत. आता इथे आपल्याला घ्यायचं आहे पाणी घालून. आता हे वांगं जे खारं मसाला वांगं पातळ अजिबात रश्श्यासारखं नसतं, ते लपथपीत असतं, हे लक्षात घ्या. त्या अंदाजानुसारच आपल्याला इथे पाणी घालायचं आहे आणि 10 मिनटं वाफेवरती वांगी इथे शिजवून घ्यायची. आता 10 मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय पाणी घातलं होतं ते पण बऱ्यापैकी आटलं गेलेले, वांगीसुद्धा व्यवस्थित शिजली गेलेले, कलरसुद्धा छान आलेला आहे आणि व्यवस्थित लपथपीत झालेले. आता खारं वांगं आपलं बनवून तयार झालेलं आहे. कढी बनवून घेऊ. त्यासाठी घट्टसर असं दही घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे आपलं बेसन पीठ घालून घ्यायचं आणि दही चांगलं फेटून घ्यायचं. या पद्धतीने चांगलं फेटून घ्यायचं, अशी क्रीमीसारखं आपलं दही फेटलं गेलं पाहिजे. तडक्यासाठी काय घेतलेलं आहे, लसूण, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या आणि
कोथिंबीर लागणार आहे, हिंग लागणार आहे, हळद लागणार आहे आणि जिरी लागणार आहे. थोडासा गूळ लागणार आहे, म्हणजे आंबट गोड अशी आपण कढी इथे बनवतोय. 2 पळ्या तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरी मोहरी घालून घ्यायची आहे. ठेचलेला लसूण, हिरव्या मिरच्या, हळद, हिंग आणि कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला चांगला बनवायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण कढी बनवतो तेव्हा आपल्याला जी फोडणी बनवायची असते ती फोडणी आपल्याला बनवायची आहे. आता अनेक जणींचा प्रश्न असतो की आपण जेव्हा कढी बनवायला घेतो तेव्हा कढी फुटली जाते, पाणी एकीकडे आणि दही एकीकडे होते. बनवण्याची पद्धत जरासा वेगळी आहे. सगळ्यात पहिलं मी इथे पाणी घालून घेतलेले आहे, गूळ, मीठ, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि तडक्याला उकळी आली की उकळत्या याच्यामध्ये फेटून घेतलेलं दही आपल्याला घालायचं आहे आणि जोपर्यंत उकळी येत नाही कढीला तोपर्यंत आपल्याला ही हलवत राहायची. अजिबात कढी तुमची कधीही फुटली जाणार नाही आहे. यापुढे जर तुम्ही कधीही डोळे झाकून ही स्टेप वापरा. प्रत्येकीला शेअर करा. अनेकांची ही तक्रार असते की कढी फुटते, कढीचं पाणी एकीकडे, दही इकडे, दह्याच्या अशा शिताड्या होतात. तर ते होणार नाही. कढी बनवून आपली तयार झालेली आहे. आता इथे घेतोय आपण ज्वारीची भाकरी बनवून. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि कढीमध्ये चुरून खायला ना भारी वाटते. थंडीच्या दिवसात जर कुणाला वजन कमी करायचं असेल तर मी आवर्जून सांगेन, थंडीच्या दिवसामध्ये शक्यतो दही, ताक खाल्लं जात नाही तितकंसं. अशी गरमागरम कढी बनवायची, ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी बनवायची, पण ज्वारीचीच भाकरी शक्यतो बनवा, खायला खूप छान लागते आणि कढीमध्ये चुरून खायची. आठवड्यातून जरी तुम्ही 3 टाईम हे असं खाल्लं 3 दिवस तरी तुमचं वजन कमी व्हायला भरपूर मदत होईल. जर तुम्हाला हिवाळ्यामध्ये वजन कमी करायचं असेल तर ही टिप तुम्ही आवर्जून फॉलो करा. भाकरी आपली गरमागरम बनवून तयार झालेली आहे. भात नेहमीप्रमाणे शिजवून घेतलेला आहे. गरमागरम उकळती कढी अशी दाटसर इथे झालेली आहे. मस्त असं हिरव्या मसाल्यातलं खारं वांगं बनवून घेतलेले आहे. गरमागरम भात, भाकरी आणि गाजराचा सीझन असल्यामुळे आपल्या रोजच्याच थाळीमध्ये तुम्हाला गाजर यापुढे गाजर संपेपर्यंत दिसणार आहे. त्यामुळे काहीच काळजी नाही. अशी थाळी आज आपण